नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चेंबरलिनची अतिरिक्त उत्पादन क्षमतेची संकल्पना याविषयी माहिती घेणार आहोत. सर्वसाधारणपणे अतिरिक्त उत्पादन क्षमतेची संकल्पना ही विकसेल, केन्स व मिसेस जोन रॉबिन्सनच्या देखील अभ्यासातून व लिखाणातून दिसून येते. पण खऱ्या अर्थाने या संकल्पनेवरती सविस्तर लिखाण व मांडणी अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांनी केली. अतिरिक्त उत्पादन क्षमतेची संकल्पना ही मक्तेदारीयुक्त स्पर्धेशी निगडीत आहे. सर्वसाधारणपणे अतिरिक्त उत्पादन क्षमता म्हणजे दीर्घकाळात मक्तेदारीयुक्त स्पर्धेत उद्योग संस्थेची पर्याप्त उत्पादन क्षमता व प्रत्यक्ष उत्पादन क्षमता या दोहोंमधील फरक म्हणजे अतिरिक्त उत्पादन क्षमता होय. मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील दीर्घकाळातील वाजवी उत्पादन पातळी व प्रत्यक्ष उत्पादन पातळी यातील अंतर म्हणजे अतिरिक्त उत्पादन क्षमता होय. पूर्ण स्पर्धेत दीर्घकाळात ज्या ठिकाणी सीमांत खर्च, सीमांत प्राप्ती, सरासरी खर्च व सरासरी प्राप्ती समान होतात त्या ठिकाणी उद्योग संस्थेचा समतोल साधला जातो. म्हणजेच पूर्ण स्पर्धेत सरासरी खर्च वक्राचा किमान बिंदूला दीर्घकाळात पर्याप्त उत्पादन पातळी गाठली जाते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत सरासरी प्राप्ती वक्र म्हणजेच मागणी वक्र व सीमांत प्राप्ती वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणारे असतात. हा खाली जाणारा वक्र सरासरी खर्च वक्राला किमान बिंदूत स्पर्श करीत नाही, तर सरासरी खर्च वक्राच्या किमान बिंदूच्या अगोदरच स्पर्श करतो. त्यामुळे पूर्ण स्पर्धेप्रमाणे मक्तेदारीयुक्त स्पर्धेत संतुलन साधण्यासाठी सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती बरोबर सरासरी खर्च बरोबर सरासरी प्राप्ती ही अट पूर्ण होत नाही. त्यामुळे मक्तेदारीयुक्त स्पर्धेत उत्पादनाची पर्याप्त पातळी गाठली जात नाही, तर पर्याप्त उत्पादन पातळीपेक्षा कमी उत्पादन पातळीला उत्पादन केले जाते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत उद्योग संस्थेला पर्याप्त उत्पादन करता येते, परंतु मक्तेदाराचा थोडासा गुणधर्म असल्यामुळे ती पर्याप्त उत्पादन पातळीपेक्षा कमी उत्पादन करते, जास्त किंमत आकारते व नफा प्राप्त करते. उद्योग संस्थेची न वापरली गेलेली उत्पादन क्षमता म्हणजे अतिरिक्त उत्पादन क्षमता होय. चेंबरलिनच्या अतिरिक्त उत्पादन क्षमतेची संकल्पना आपण आकृतीच्या सहाय्याने पाहूया. आकृतीमध्ये MR1 सीमांत प्राप्ती, MM1 मागणी वक्र, AR1 सरासरी प्राप्ती वक्र, LAMC दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र आणि LAC दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र, AR2 हा सरासरी प्राप्ती वक्र आहे, MM2 हा मागणी वक्र आहे. आकृतीमध्ये मक्तेदारीयुक्त उद्योग संस्थेचा मागणी वक्र म्हणजेच AR1, MM1 आणि MR1 हे सीमांत प्राप्ती वक्र आहेत. हे दोन्ही वक्र डावीकडून उजवीकडे, खालून वर, डावीकडून उजवीकडे खाली जाणारे आहेत. LMC व LAC हे अनुक्रमे दीर्घकालीन सीमांत व दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र आहेत. आकृतीमध्ये ई बिंदूत सीमांत खर्च वक्र LMC हा सीमांत प्राप्ती वक्रास MR1 ई बिंदूत या प्राप्ती वक्राला खालच्या दिशेने छेदून वर जातो. त्यामुळे मक्तेदारीयुक्त उद्योग संस्थेचा समतोल ई बिंदूत होऊन ON1 उत्पादन केले जाते. N1 S1 ही किंमत ठरते, परंतु ON1 ही उत्पादन पातळी नाही, कारण LMC म्हणजेच दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र हा दीर्घकालीन सरासरी खर्च वक्राला MM1 या मागणी वक्राला LAC वक्राच्या किमान बिंदूत स्पर्श करत नाही, तर किमान बिंदूच्या अगोदर S1 बिंदूमध्ये स्पर्श करतो. S2 बिंदूत पूर्ण स्पर्धेतील उद्योग संस्थेचा समतोल साधला जातो, कारण S2 बिंदूत सरासरी खर्च बरोबर सरासरी प्राप्ती बरोबर सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती हे अट पूर्ण होते. तसेच S2 या समतोल बिंदूला सरासरी खर्च वक्र हा किमान बिंदूत
किमान आहे, म्हणून खऱ्या अर्थानं ON2 ही पर्याप्त उत्पादन पातळी होय. परंतु चेंबरलिनच्या मते उद्योग संस्था ही मक्तेदारयुक्त असल्यामुळे ती ON2 उत्पादन न करता ती ON1 एवढे उत्पादन करते. या दोहोतील फरक म्हणजे पर्याप्त उत्पादन क्षमता व प्रत्यक्ष उत्पादन क्षमता. म्हणजे ON2 वजा ON1 बरोबर N1 N2. N1 N2 ही चेंबरलिनच्या मते अतिरिक्त उत्पादन क्षमता होय. अशा रीतीने ही संकल्पना आकृतीच्या सहाय्याने आपण स्पष्ट केलेली आहे. अतिरिक्त उत्पादन क्षमता निर्माण होण्यास वस्तुभेद हे सुद्धा एक कारण आहे असे प्रोफेसर चेंबरलिन यांचे म्हणणे आहे. वस्तुभेदामुळे पेढीच्या वस्तूसाठी असणाऱ्या मागणी वक्रास ऋणात्मक असा उतार प्राप्त होतो आणि वस्तूच्या उत्पादनात अतिरिक्त क्षमता निर्माण होते. त्याचप्रमाणे अतिरिक्त क्षमता निर्माण होण्यास आणखी एक कारण म्हणजे प्रोफेसर चेंबरलिन यांनी दिलेले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की अतिरिक्त क्षमता निर्माण होण्याचे खरे कारण म्हणजे बाजारात किंमत स्पर्धेचा अभाव होय. बाजारात पेढ्या एकाधिकारयुक्त स्थितीत किंमत कमी करण्याची स्पर्धा करीत नाहीत व त्यामुळे अतिरिक्त क्षमता निर्माण होत असते. किंमत स्पर्धेत अभाव असण्याची प्राध्यापक चेंबरलिन यांनी दिलेली कारणे पुढीलप्रमाणे आहेत. उत्पादक पेढ्याद्वारे जगा आणि जगू द्या असे धोरण एकाधिकारयुक्त स्पर्धेत स्वीकारले जाते. या धोरणाचा परिणाम असा होतो की उत्पादन पेढ्या नवीन पेढ्यांना कार्य करता यावे या उद्देशाने वस्तूची किंमत कमी करीत नाहीत. त्याऐवजी उत्पादन कमी करून गैरकिंमत नॉन प्राईस स्पर्धेद्वारे स्वतःच्या वस्तूची मागणी वाढवण्याचा प्रयत्न करतात. 2. किंमत संघटनांचे अस्तित्व. संघटनांचे अस्तित्व असल्यास त्या संघटनामधील सदस्य असणाऱ्या पेढ्या किंमत कमी करण्याची स्पर्धा करू शकत नाहीत. व्यावसायिक शिस्तीचे पालन करण्यासाठी पेढ्या वस्तूची किंमत कमी करून स्पर्धा कमी करणे टाळत असतात. 4. वस्तूची प्रत खालवलेली वाटण्याचे भय. उत्पादन पेढीने जर वस्तूची किंमत कमी केली तर ग्राहकांना अशा पेढ्यांची वस्तू हलक्या प्रतीची करण्यात आलेली आहे असे वाटते आणि त्याचा त्या पेढीच्या मागणीवर फार मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो. हा विपरीत परिणाम टाळण्यासाठी उत्पादन पेढ्या वस्तूची किंमत कमी करण्याची कटाक्षाने टाळतात. गुप्त स्वरूपाची किंमत घट. उत्पादन पेढ्या उघडपणे किंमत कमी करण्याऐवजी ग्राहकांना निरनिराळ्या प्रकारच्या सवलती देणे अधिक पसंत करतात, कारण अशा सवलती दिल्यास त्या सवलतीमुळे वस्तूची प्रत खालावलेली वाटण्याचा धोका टळतो व त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धीद्वारे केले जाणारे प्रत्युत्तर टळते. वस्तूची किंमत स्थिर ठेवण्याची प्रथा. जर व्यापारात प्रचलित असेल तर व्यापार ही प्रथा मोडून व्यापारात किंमत युद्ध सुरू करू इच्छित नाही व त्यामुळे किंमत स्थिर राहतात. वरील सर्व कारणामुळे किंमतीद्वारे होणाऱ्या स्पर्धेचा अभाव मक्तेदारयुक्त स्पर्धेत निर्माण होतो. त्याचा परिणाम उत्पादन विभेद म्हणजेच वस्तुभेद किंवा विक्री खर्च सारख्या मार्गावर खर्च करतात आणि त्याचा परिणाम प्रत्येक पेढीची मागणी परिपूर्णपेक्षा कमी लवचिक होते व त्याचा परिणाम अतिरिक्त उत्पादन क्षमता निर्माण होत असते आणि दीर्घकाळात कायम राहते. अतिरिक्त क्षमतेचा परिणाम म्हणून समाजास कमी उत्पादन मात्रा व जास्त किमतीचे नुकसान सहन करावे लागते. म्हणजेच जनतेच्या आर्थिक कल्याणात एकाधिकारयुक्त स्पर्धेमुळे घट होते. तसेच प्रत्येक पेढीजवळ अतिरिक्त क्षमता असल्याने उत्पादन साधनांचा अपव्यय होतो असे म्हणता येईल. आता आपण अतिरिक्त उत्पादन क्षमतेच्या कल्पनेवरील टीका पाहूया. अतिरिक्त उत्पादन क्षमता त्या संकल्पनेवर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी सैद्धांतिक दृष्टिकोनातून तसेच अनुभवाच्या आधारावर टीका केल्या आहेत. या टीकापैकी प्रोफेसर हॅरोड व प्रोफेसर कॅल्डॉर यांच्या टीका महत्त्वाच्या आहेत. प्रोफेसर हॅरोड यांनी केलेली टीका. प्रोफेसर चेंबरलिन व प्रोफेसर श्रीमती रॉबिन्सन यांच्या मताप्रमाणे संयोजक हा उत्पादनातील निर्णय अल्पदृष्टीचा घेतो. तो उत्पादन मात्रा निश्चित करताना महत्तम नफा प्राप्तीकडे लक्ष देत असतो. संयोजकाच्या या अल्पदृष्टीने
परिणाम म्हणजे अतिरिक्त नफ्यामुळे नवा स्पर्धक समूहात येतात. परिणामतः पेढीस फक्त प्रसामान्य नफा प्राप्त होतो व अतिरिक्त क्षमता निर्माण होत असते. परंतु प्रोफेसर हॅरोल्ड यांचे म्हणणे असे आहे की संयोजक हा सारासार विचार करणारा असतो. ते काही मनोविकृतीने ग्रासलेला नसतो. याचा अर्थ असा होतो की संयोजक दूरदृष्टीने विचार करतो व अशीच किंमत आकारतो की ज्या किमतीत नवीन स्पर्धक बाजारात येत नाहीत किंवा येणार नाहीत. या योग्य अशा किमतीस नफा महत्त्व नसतो, पण युक्त उत्पादन क्षमतेइतके उत्पादन संयोजक विकू शकतो. त्यामुळे अतिरिक्त क्षमता निर्माण होऊ शकत नाही असे प्रोफेसर हॅरोल्ड यांचे मत आहे. दुसरी टीका, प्रोफेसर कॅल्डोर यांची टीका. प्रोफेसर कॅल्डोर यांच्या मताप्रमाणे प्रोफेसर चेंबरलेन यांनी अतिरिक्त क्षमता स्पष्ट करताना काही गृहीते अप्रत्यक्षपणे मांडलेली आहेत, म्हणून ही गृहीते स्पष्ट करणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भ ग्रंथ आणि पुस्तकाच्या आधारे आपण ही संकल्पना समजून घेतली आहे. धन्यवाद.